आज सकाळी सकाळी ना कोणतं तरी एक फळ आणि मॅगी असा नाश्ता होता. मग काय त्याच्यामध्ये टरबूज घेतलं आणि मॅगी. आता मॅगी जरा माझी सारखीच खायची व्हायला लागली, पण म्हटलं असो. आज ना माझा अजून स्वयंपाक पण झाला नव्हता. तोपर्यंत ना नवरोबा घरी आले. मग काय भूक लागली होती लवकर आणि स्वयंपाक तर झालेला नव्हता. मग पटापट स्वयंपाक करायला घेतला. एका साईडला भाजी टाकली आणि एका साईडला चपाती भाजून द्यावी म्हटलं गरम गरम लगेच. आणि एका साईडला कुकरमध्ये भात लावला होता. भाजी शिजली की लगेच भात लावला. खरं तर मला आज बनवायची होती मेथीची भाजी आणि तीच मी नीट करत बसले होते सकाळपासून. पण नवरोबा म्हणाले मेथीची भाजी काय नको बनवू. मेथीची भाजी निवडण्यात माझा 1 तास तरी गेला होता, पण ती काय बनवली नाही. मग शेवटी बनवली बटाट्याची भाजी. आता हे दोघंजण जेवण करून तर गेले, पण हे सगळा पसारा असाच ठेवून गेले होते. मग काय म्हटलं अगोदर हे झाकून ठेवावं आणि मग बाकी कामं करावं, कारण उघडं अन्न ठेवल्यावर परत तसंच उघडंच राहिल्यावर मग ते परत खावंसं वाटत नाही. ओवी मॅडम पण सकाळी सकाळी जेवली बरं का आज. मग काय सगळं काढून ठेवलं एका छोट्या वाटीमध्ये आणि झाकून ठेवलं व्यवस्थित सगळं. मग एवढा घरभर केर पडलेला होता. मग अगोदर झाडू मारून घेतला. म्हटलं अगोदर झाडू मारावा आणि मग परत मला अजून भांडी पण घासायची होती. असं होतं एखाद्या वेळेस स्वयंपाक करून वाट बघत बसलं तरी पण ते लवकर जेवायला येत नाही. आणि आज स्वयंपाक केलेला नव्हता तर लवकर जेवायला आले, पण मी पटकन करून दिलं त्यांना जेवायला, कारण आज त्यांना लवकरच भूक लागली होती. एवढा सगळा भांड्याचा ढीग पडलेला होता. मग तो अगोदर घासून घेतला. एक माणूस असो किंवा 2 माणसं असो, भांड्याला काही कमी नाही, पडायची तेवढी पडतातच. मग प्यायचं पाणी पण आलं होतं, तर मग पिण्यासाठी पाणी पण भरून घेतलं. आता माझं काम होत आलं होतं तोपर्यंत आले होते बाबा. मग काय त्यांनी आणलं होतं दूध आणि या छान अशा कोवळ्या कोवळ्या रानातल्या ताज्या ताज्या काकड्या. कोणाकोणाला आवडतात.